जवळजवळ मुंबईपासून 100 किलोमीटर 85च्या वर जवळजवळ 100 किलोमीटर आहे समजा, म्हणजे दीड पावणे 2 तास लागतात तिथे जायला. आणि तिकडे काहीच कसल्याच सुविधा नाही आहे, ट्रान्सपोर्टेशन नाही, काय नाही असं असताना, आणि ते काही शहर नाही आहे ना. त्याच्यामुळं आमची पूर्वीची मागणी होती की मुंबईमध्ये आम्हाला घर पाहिजे. तेच आम्ही लावून धरलेलं, आम्हाला मुंबईमध्ये घर पाहिजे किंवा मुंबईच्या आजूबाजूचा परिसर त्यावेळेला आम्ही म्हटलं होतं. त्यांनी हे नेऊन बाहेरच टाकलं एकदम ग्रामपंचायत एरियात. तर हे बरोबर त्यासाठी सगळ्या लोकांमधून हा उठाव झाला आणि त्या उठावानुसार आम्ही एक मोर्चा काढला की सरकार हे का करत नाही, हे केलं पाहिजे. सरकारला आम्ही काही निवेदन दिलं, त्याच्यामध्ये असं म्हटलं होतं की आम्हाला ही घरं कशी मिळू शकतात त्याचं आम्ही संपूर्ण माहिती दिली होती. मुंबईमध्ये कुठे कुठे पहिला प्रश्न आमचा असा होता की NTCच्या ज्या गिरण्या आहेत, 14 गिरण्या ज्या आहेत त्या आज बंद आहेत. ह्या 14 गिरण्या त्या केंद्र सरकारच्या ताब्यात आहेत. तर त्या गिरण्यांमध्ये गिरणी कामगारांना घरं मिळू शकतात. आणि प्रश्न असा आहे की जर मुंबईमध्ये घरं मिळण्यासाठी ह्या गिरण्यांची जागा असताना मग वांगणी शेलूमध्ये जर तुम्ही नाही गेलात तर तुम्हाला घरच मिळणार नाही. ही जी अट टाकली होती त्याच्यामध्ये, ते GR जो काढला होता 15 मार्च 24ला, त्याच्यामध्ये ही अट होती 17 नंबर कॉलममध्ये की जर त्यांनी नाकारलं तर त्याला ह्याच्यापुढे घर मिळणार नाही. तर हे जबरदस्ती झालेली आहे आणि ही जबरदस्ती नको होती कामगारांना, म्हणून कामगारांनी संपूर्ण विरोध केला त्या गोष्टीला. आणि मग आता आमचे जे काही मागण्या होत्या त्या सगळ्या सरकारने आम्हाला बोलावलं, बैठक घेतली आमच्या मोर्चाच्या नंतर, आणि त्या बैठकीमध्ये आमची चर्चा झाली. त्याच्यामध्ये आता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी त्याच्यामध्ये अशी भूमिका घेतली की मग मुंबईमध्ये SRAच्या जे जागा, SRAच्या ज्या स्कीम आहेत त्याच्यामध्ये काही FSI वाढवून देता येईल, रेंटल हाऊसिंगचे जे काही आहे त्याच्यामध्ये काही करता येईल, किंवा अन्य साल्ट ह्याची मिठागराची जागा जी आहे त्या संदर्भात काय करता येईल का. तरी हा सगळ्याचा आढावा ते घेतात आणि एक FSI वाढवून जर गिरणी कामगारांना मुंबईमध्ये घर देता असेल तर ते देण्याचं त्यांनी तयारी दाखवलेली आहे. आश्वासन सरकारकडून भेटलं आहे, काय सांगाल आश्वासन सरकार? नाही, आश्वासन म्हणजे ते की आता काही लोकांचे फॉर्म भरायचे राहिलेले आहेत, ते म्हणजे ते त्यांच्याकडे पुरावे आहेत असं. पण त्यांना एक घराचा हक्क म्हणजे एक संधी दिली असती तर त्यांनी फॉर्म भरले असते तर त्यांना पण हे करायचं. NTCच्या चाळीचा देखील प्रश्न आहे, पण तो आता विधानसभेत येईल तो प्रश्न चाळीच्या संदर्भातला. NTCच्या आणि जे काही मुंबईमध्ये खाजगी गिरण्यांच्या काही चाळी आहेत त्या सगळ्या डेव्हलप झाल्या पाहिजेत, कारण मालकाने आपापलं डेव्हलपमेंट केलेलं आहे. आणि NTC काय आणखी 100 वर्षे डेव्हलपमेंट करणार नाही, म्हणून ह्या लोकांना रखडवणं योग्य नाही. ती सरकारची जबाबदारी आहे की ह्या मोडकळी चाळीला चालली आहे, इथे लोकांना त्रास होतो आहे, कधी काय होईल ह्या भीतीने राहत असतात ते. तर याच्यातून ताबडतोब मार्ग निघाला पाहिजे अशा पद्धतीचं आम्ही त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. मुंबईत घर नाही मिळालं आहे तर पुढेच पाऊल काय असणार आहे? नाही, मुंबईमध्ये घरं द्यायचं आता मान्य झालेलंच आहे, प्रश्नच नाही आहे. मुंबईमध्ये घर मिळणारच आहे आणि जागा भरपूर आहे ते आम्ही दाखवलेले आहे. त्याप्रमाणे